सोमवती अमावस्येला स्मशानात जेवणाच्या पंक्ती आणि शवदाहिनीत दिनकर चौगुले यांनी निवांत झोप घेऊन लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा अनोखा उपक्रम पन्हाळगडावर राबवला। मृत्यू, भूत याविषयीची अंधश्रद्धा दूर करण्यासाठी पन्हाळ तालुक्यातील पोर्ले येथील निसर्गमित्र दिनकर चौगुले आणि त्यांच्या सहकार्यांनी सोमवती अमावस्येच्या रात्री पन्हाळगडाच्या स्मशानभूमीची स्वच्छता केली। मृतदेहाला अग्नी देण्याचा बेड फुलांनी सजवण्यात आला। त्याचबरोबर स्मशानात जेवण तयार करून तेथेच जेवणाच्या पंक्तीही पाडण्यात आल्या। या अनोख्या उपक्रमामुळे स्मशानातील गंभीर वातावरणात प्रसन्नता पसरली होती। स्मशानात असेपर्यंत तरी लोकांना मृत्यू एक कटू सत्य आहे। प्रत्येकाला एक ना एक दिवस इथे यावयाचेच आहे याची जाणीव व्हावी म्हणून या उपक्रमाचं दिनकर चौगुले यांनी आयोजन केलं होतं। लोकांच्या मनातील भीती घालवण्यासाठी मृत्यू अटळ गोष्ट आहे, भूत भुताटकी नाही, हे सर्व आपल्या मनाचे खेळ आहेत असं सांगत स्मशानात जेवण तयार करून उपस्थितांना डांगर भाकरीचं जेवणही दिलं आणि दिनकर चौगुले हे रात्रभर मृतदेह जाळण्याच्या बेडवर झोपून लोकांच्या मनातील भीती घालवण्याचा प्रयत्न केला। मराठी एस न्यूजसाठी ज्योतिबाहून दत्तात्रय धडेल। आजचा जो कार्यक्रम घेतलेला आहे स्वच्छतेचा, परवा संत गाडगेबाबांची पुण्यतिथी झाली आणि माझी बहीण 8/12ला वारल्यानंतर मी ते स्मशानात आलो आणि बघतोय तर आसपास सगळा कचरा दिसत होता आणि लोक सगळी देऊळ स्वच्छ करतात, चौक स्वच्छ करतात, सगळीकडे स्वच्छता करतात, पण स्मशानात नेमकं कोण करत नाही। आणि स्मशानाबद्दलचं जे काय न्यूनगंड आहे, लोकांच्या मनात भीतीचा आहे, तो न्यूनगंड लोकांचा दूर व्हावा आणि स्मशानात जे काय भूतभुताटके आहे, हे असे जे काय लोकांच्या डोक्यात जे खूळ आहे ते खूळ निघून जावावं आणि लोकांनी स्मशानात आल्यानंतर ज्याच्या दुःखात सहभागी आपण व्हायसाठी आलेलो आहे त्या दुःखात सहभागी व्हावं आणि इतर कोणतीही चर्चा करू नये म्हणून आपले जे काही साधू संत जे आपल्याला बोलतात, जे काय चांगले चांगले बोलतात, त्यांची मी काही ठराविक ग्रंथातून वाक्य काढलीत ती आणि ती वाक्य डिजिटल तयार केलीत। त्यांनी स्मशान स्वच्छ करायचं आणि ती इथं डिजिटल लावायचीत आणि आजचा दिवस स्मशानातच मुक्काम करायचा आणि लोकांच्या डोक्यातलं भूतभुताटकेचं खूळ काढून टाकायचं आणि जी काय मनात भीती आहे ती दूर व्हावी म्हणून हा केला थोडासा प्रयत्न आहे मी।